मुळात दारू पिऊन गाडी चालवणे हाच गुन्हा ठरतो. पण मला हे कळत नाही की ज्यावेळेला काही लोक मी बोलतो, अशी लोक ज्यावेळेला तुम्ही गाडी 4 चाकी असो 2 चाकी असो, तुमच्या ताब्यात कुठलीही गाडी असो, ज्यावेळेला तुम्ही दारू पिता, तुम्हाला चालता येत नाही, साधं चालताना तुम्ही झोकांड्या खाताय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 4 चाकी चालवताय 2 चाकी चालवताय आणि त्याला जर त्याच वेळेला जर त्या गाडीचा अपघात झाला तर हे कितीला पडेल मला सांगा. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दारू पिऊन गाडी चालवण्याचे सुद्धा मी व्हिडिओ पोस्ट केले. लोकांना का कळत नाही की आपण ज्या ठिकाणी दारू पितो त्या ठिकाणापासून आपलं घर खूप लांब आहे. मग तुमच्या ताब्यात कुठलीही गाडी असू द्या, आता ही ते तर 4 चाकी आहे, अक्षरशः एका स्पीड ब्रेकरवरती त्या 4 चाकीचा पुढचा टायर अक्षरशः तुटून तो वाकडा झालाय, चालत नाही, तरी साहेब गाडी चालवतात. त्या व्हिडिओमध्ये ती एक व्यक्ती बोलते की पोलिसांनी बघितलं सुद्धा तरी दुर्लक्ष केलं आणि पुढे गेले. हा पळत होता, गाडी तिकडे सोडून पोलिसांना कॉल केला. पोलीसवाले बोलतात आम्ही येतो. पोलिसांची एक व्हॅन आली, तर त्या व्हॅननी ह्याला बघितलं, सगळा सीन बघितला, ह्याची गाडी बघितली, पण व्हॅन निघून गेली. ह्याचा पूर्ण प्रूफ पण आहे. हा किती पियालाय तर बघा, ह्याला चालायला पण येत नाही. ह्याच्या गाडीवरती बीजेपीचा झेंडा पण आहे आणि हा पळाला स्पॉटवरून. मग त्याचं काय करायचंय? पोलीसवाले तर थांबले नाही, पोलिसांना फोन केला, अजूनपर्यंत कोण आले नाही. मग कसं काय करायचंय? सरते शेवटी पकडला हो, पण ज्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला गाडी चालवतो त्यावेळेला हीच गाडी एखाद्या रस्त्याने चाललेल्या कुठल्याही व्यक्ती असू शकतो, ज्येष्ठ नागरिक असू शकतो, महिला असू शकते, त्यावेळेला जर अशा गाडीनं जर अपघात झाला तर याला जबाबदारी कोणाची? कित्येक असे ड्रंक अँड ड्राईव्ह होतात, पण माहित आहे ना की कायद्याच्या कचाट्यातून हे पटकन सुटतात. 6 महिन्यात, 2 महिन्यात, 1 महिन्यात. पुण्याचंच पोर्शे प्रकरण तुम्हाला माहिती असेल. अक्षरशः त्याला सोडल्यानंतर त्यांनी घरी येऊन पैशाच्या नोटा घालून अक्षरशः डान्स केला. ह्या लोकांना काय पडलेलं नसतं. पिल्यानंतर ह्या लोकांना काय घेणं देणं नसतं. कोण मेलं गेलं काही नाही. फक्त आपण दारू प्यायची, गाडी चालवायची. मग ह्याच्यातून काय कृती होईल, काय अपघात होईल, ह्यांना काय घेणं देणं नसतं. त्यामुळं आपल्या ताब्यात कुठलीही गाडी असू द्या, दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा ठरतो. दुसरी गोष्ट, दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे कुणाच्या तरी अपघाताला तुम्ही कारणीभूत होऊ शकता. त्यामुळे वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष न करता गाडी सुरक्षित चालवा. आपली काळजी घ्या, परिवारांची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.